नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंग हा भाग बघत आहोत। खरं पाहता फायनान्शियल प्लॅनिंगचे जवळपास सगळे प्रॅक्टिस सेट आपण अगदी सक्सेसफुली आपण संपवलेले आहेत। फायनान्शियल प्लॅनिंग हा टॉपिक बऱ्याचदा मुलांना अवघड जातो। याचं कारण असं आहे की याच्यात ज्या टर्मिनॉलॉजी आहेत किंवा याच्यामध्ये नवीन जो भाग आपण शासनाने इन्क्लूड केलेला आहे, बोर्डाने इन्क्लूड केलेला आहे, तो भाग बऱ्याचदा मुलांना माहिती नव्हता। जीएसटीचा भाग नेमका काय असतो? खरं पाहता या चॅप्टरमध्ये आपण 3-4 कॉन्सेप्ट बघितले। आउटपुट टॅक्स काय असतो, इनपुट टॅक्स काय असतो, परचेस करताना टॅक्स कोणता लागतो, त्याच्यानंतर एखादी गोष्ट आपण परचेस केली, मी दुकानदार आहे तिकडून परचेस केली आणि परत काही कस्टमरला विकली, तर त्याला आपण काय म्हणतो? तर हा सर्व भाग विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा आहे। इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, जीएसटीचे एसजीएसटी, सीजीएसटी हे काय प्रकार असतात हे पण आपण पाहिले। तर चला विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग याच्यामधले आपण प्रॅक्टिस सेट खूप छान बघितलेले आहेत, ते परत परत पाहायचे, सोडून बघायचे। याच्यामध्ये थोडासा भागाकार करणं आपल्याला करावं लागणार आहे, तर तो भागाकार बेसिक मध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलाय त्याचं शिकून तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचंच आहे। प्रॅक्टिस मध्ये तुम्ही सॉल्व्ह करणारच आहात। आपण डिफिकल्ट सगळे प्रॉब्लेम घेतलेलेच आहेत। सावकाश अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं समजून सांगितलेलं आहे, तुम्हाला ते लक्षात बसणारच आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ठिकाणी प्रॉब्लेम सेट याचा चालू करूयात। प्रॉब्लेम सेट चौथा, त्याच्यामध्ये म्हणजे हा चौथा टॉपिकचा त्यातला पहिला पार्ट म्हणजे 4A हा प्रॉब्लेम सेट बघूयात। चला तर सर्वांनी लक्ष द्या, या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सेट चालू करूयात। प्रॉब्लेम सेट 4A या ठिकाणी पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 4A, राइट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। सर्वांनी लक्ष द्या बेटा इकडं, राइट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग। फॉर ईच ऑफ द फॉलोइंग म्हणजे एमसीक्यू क्वेश्चन आहे, याच्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला पर्याय निवडायचा आहे। वाच रे बाबा, प्रश्न वाच मास्तर, पहिला प्रश्न वाच। पोरो बघा इकडे, रेट ऑफ जीएसटी ऑन इसेन्शियल कमोडिटीज, रेट ऑफ जीएसटी ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज व्हॉट? काय म्हणलं या ठिकाणी? रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी, जीएसटीचा रेट सांगा इसेन्शियल कमोडिटी मधला। इसेन्शियल कमोडिटी मधला म्हणजे इसेन्शियल कमोडिटी कोणत्या? ज्या खाण्यापिण्याच्या महत्वाच्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यावर रेट ऑफ जीएसटी किती आहे? तर लक्षात ठेव रे बाबा, लक्षात ठेव, त्याच्यावर जो रेट ऑफ जीएसटी आहे विद्यार्थी मित्रांनो हा 0% आहे, हा 0% आहे। कधीही लक्षात ठेव, रेट ऑफ जीएसटी जो आहे, रेट ऑफ जीएसटी जो आहे तो 0% आहे बेटा। लक्षात आलं सर्वांना? रेट ऑफ जीएसटी जो आहे तो या ठिकाणी 0% आहे। ओके, कशावर? इसेन्शियल कमोडिटीजवर। हा प्रश्न लक्षात ठेवा। पुढे काय प्रश्न आहे बेटा? द टॅक्स लेविड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट कडून टॅक्स लेविड म्हणजे होणारा फॉर ट्रेंडिंग विद इन द स्टेट, स्टेट मध्ये जो सेंट्रल गव्हर्नमेंट कडून टॅक्स होतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, जीएसटी हा टॅक्स आहे, जीएसटीचा सेंट्रलचा सीजीएसटी आहे आणि स्टेटचा आहे एसजीएसटी। आता महाराष्ट्र राज्यामध्ये सेंट्रलचा टॅक्स कोणता लेविड होतो? तर हा जीएसटीच्या प्रकारातला जो आपण म्हणूयात जीएसटीच्या प्रकारातला जो एसजीएसटी जो आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या जीएसटीच्या याच्यामधला एसजीएसटी जो प्रकार आहे तर हा टॅक्स याच्यामध्ये लागू होतो। कळलं सर्वांना मी काय म्हणतोय ते? लक्षात येते का इथे काय म्हणतोय ते मी? चला एकच मिनिट, लक्षात घ्या बेटा। आता हा जो प्रकार आहे या ठिकाणी हा जीएसटी, प्रश्न काय होता? सेंट्रल गव्हर्नमेंटचा लेविड होणारा टॅक्स, द टॅक्स लेविड बाय म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स आकारणार, लेविड म्हणजे आकारणार, तर ते कोणता आहे? तर तो आहे जीएसटीचा प्रकार, त्या ठिकाणी सीजीएसटी। बरोबर आहे, जीएसटीचे दोन आहेत, सीजीएसटी आणि एसजीएसटी। तर हा सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सीजीएसटी। ओके, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। तर सेंट्रल म्हणलं की सीजीएसटी असं लक्षात ठेवा, याचा आन्सर येतं सीजीएसटी। नेक्स्ट काय बेटा? जीएसटी सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस्ड, आपल्या देशामध्ये जीएसटी पहिल्यांदा कधी लागू झाला होता म्हणजे जीएसटी इंट्रोड्यूस झाला? तर विद्यार्थी मित्रांनो ती तारीख सर्वांनी लक्षात ठेवायची आहे, 1 जुलै आहे 2017। याचा ऑप्शन नंबर डी आपलं येतं, 1 जुलै 2017 या रोजी। इम्पॉर्टंट प्रश्न आहे, जनरल नॉलेज पण आहे, तुम्हाला माहिती असू द्या। 1 जुलै 2017 ला जीएसटी पहिल्यांदा लागू झालाय। त्याच्यानंतर काय बेटा? याच्यानंतर आहे द रेट ऑफ जीएसटी ऑन स्टेनलेस स्टील
utensils is 18%, then the rate of state GST, त्यांनी काय विचारलंय, स्टेट जीएसटी म्हणजे काय रे, SGST विचारलाय, बरोबर आहे, SGST ह्यालाच काय म्हणतात, स्टेट जीएसटी, SGST. जर त्या ठिकाणी फक्त जीएसटी स्टेनलेस स्टील आणि युटेन्सिल्स वरचा जर 18% असेल, म्हणजे थोडक्यात त्यांनी काय म्हणलंय, जीएसटी जर 18% असेल तर SGST किती आहे, तर पोरो लक्षात ठेवा बेटा, पोरा लक्षात ठेव, जीएसटी जर 18% असेल तर त्याला अर्ध कर, 1/2 इंटू 18, ह्या 18चा अर्ध किती, 9, तर या ठिकाणी 9% हे आपला आन्सर येतं. ठीक आहे बेटा, SGST किती असेल बेटा या ठिकाणी, 9% SGST असेल. ठीक आहे, व्हेरी गुड, खूप छान. नेक्स्ट घ्या, नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय म्हणलं या ठिकाणी, पुढचा क्वेश्चन काय सांगितलाय, इन द फॉर्मॅट ऑफ जीएसटीएन देर आर डॅश डॅश अल्फाबेटिक न्यूमरिकल्स, अल्फा न्यूमरिकल्स. जीएसटीएन आपण ज्या वेळेला टॅक्स इनवॉइस तयार करत होतो, एक बिल तयार करत होतो, आपल्याला 2-3 प्रश्न होते प्रॅक्टिस सेट मध्ये, तर टॅक्स तयार करताना आपण वरती जो कोणी डिस्ट्रीब्युटर असेल, सप्लायर असेल, त्याचं जीएसटीएन नंबर लिहित होतो पहा वरती, बरोबर आहे, या कोपऱ्याला जीएसटीएन नंबर आपण लिहित होतो. तर जीएसटीएन नंबर हा साधारणतः 16 अल्फा न्यूमरिकल्स असतो. ठीक आहे, याचा आन्सर येतं सी. जनरल नॉलेज विचारले जीएसटी बद्दल, थोडक्यात जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याचे 2 प्रकार, सीजीएसटी, एसजीएसटी. सीजीएसटी स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट लिव्हिड करतं ते सीजीएसटी. ठीक आहे, अर्धा याला अर्धा त्याला असं वाटून खातात हे मित्र. ठीक आहे, चला बेटा आता आपल्याला पुढे बघायचंय. पुढे काय, आता पुढे बघा क्वेश्चन काय विचारलंय, व्हेन अ रजिस्टर डीलर सेल्स गुड्स टू अनदर रजिस्टर, म्हणजे काय म्हणलंय या ठिकाणी, एक डीलर आहे, म्हणजे एक रजिस्टर डीलर आहे. रजिस्टर डीलर म्हणजे काय बेटा, रजिस्टर डीलर म्हणजे सपोज मी एक माणूस आहे, माझ्याकडे घरी कारखाना आहे हा पेन बनवायचा, आणि मग काय करतो मी, ते गुड सेल करतो, हा पेन सेल करतो कुणाला, अजून एका रजिस्टर डीलरला. सपोज मी पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये माझ्या घरी हा कारखाना या पेन बनवायचा आहे बेटा, आणि एक मुंबईतला माणूस आहे, तो तिथं लोकांना तो विकतो पेना माझ्याकडून घेऊन, म्हणजे तो पण काय बेटा, तो डीलर आहे तिथं, म्हणजे डीलर म्हणजे थोडक्यात त्याचं तिथं दुकान आहे आणि माझा इथं कारखाना आहे. मग आम्ही पण दोघं पण काय झालो बेटा, आम्ही दोघं बिझनेस झालो, बरोबर आहे, बिझनेस झालो. त्याच्यामुळं ह्याला म्हणतात B2B. ओके, याला काय म्हणतात, दिस ट्रेंडिंग, या व्यवसायाला बिझनेस टू बिझनेस म्हणतात. अरे पोरो इथं मालक पण कारखाना माझा आहे आणि मी कुणाला देतोय, त्या दुकानदाराला देतोय, दोघं पण बिझनेस मधले आहेत. इथं कस्टमर आले का बेटा, इथं कस्टमर म्हणजे तुम्ही आलात का बेटा, नाही. ज्यावेळेस कस्टमर येईल त्यावेळेस B2C असं आपण म्हणतो. आता या एक्सरसाइज मध्ये थोडंसं लक्ष द्या, पुढचे काही प्रश्न आपल्याला थोडेसे ट्रिकी आहेत. भागाकार तर इथं मॅन्डेटरीच आहे या टॉपिक, प्रॉब्लेम सेट मध्ये, प्रॅक्टिस सेट मध्ये काय म्हणूयात आपण, भागाकार व्यवस्थित करणं येणं गरजेचंच आहे. ते तुम्हाला बेसिक मी सांगितलेलंच आहे, पण एक एक शब्द तुम्हाला एक एक्सप्लेनेशन लक्षात ठेवायचंय, ऑब्झर्व करायचंय, बघायचंय सरांनी काय सांगितलंय ते, आणि थोडक्यामध्ये लक्षात ठेवा. पहा बेटा, आता इथे मी तुम्हाला परत तुम्हाला पॉज करून पण हे बघायचंय, व्यवस्थित कळणारच आहे. लक्षात घ्या, आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, ह्याच्यावर पण हा प्रॉब्लेम सेट त्याच्यावर थोडासा चालणार आहे. ठीक आहे, आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स हे थोडा कॉन्सेप्ट इथे लक्षात घ्या. ओके, मी सांगणारच आहे, तुम्हाला माहितीच आहे, मागच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितल्याच आहेत. चलो फोकस करो बेटा. आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, अ डीलर हॅज गिवन 10% डिस्काउंट. एक डीलर आहे, त्यांनी दिलं 10% डिस्काउंट ऑन शॉपीज ऑफ ₹25,000. एका 25,000च्या शॉपीवर 10% डिस्काउंट, आणि त्याचा जीएसटी किती आहे, 28% जीएसटी वॉज चार्ज्ड ऑन द डिस्काउंटेड प्राइस. जे डिस्काउंट आहे त्याच्यावर किती लागलाय, 28% जीएसटी. फाइंड द टोटल अमाउंट शोन इन द टॅक्स इनवॉइस. आता बिल बनवायचंय, तर बिल बनवताना किती अमाऊंट आहे टॅक्स इनवॉइसवर ते सांगायचे आहे, आणि आपल्याला एकूण बिल मध्ये अमाऊंट झाली की एसजीएसटी आणि सीजीएसटी म्हणजे जीएसटीचा अर्धा तुम्हाला सांगायचं आहे. पोरो लक्ष द्या,
डिस्काउंट किती आहे पोरो? लक्षात घ्या बेटा 10%. डिस्काउंट किती आहे? 10%. कशावर? 10% डिस्काउंट ऑन शॉपी ऑफ कशावर आहे? शॉपी कशावर आहे बेटा? 25,000 वर. मग या ठिकाणी 10% ऑफ 25,000 किती होतं? हा 10 ला 10 लिहिला, पर्सेंटला पर्सेंट लिहिला, ऑफ म्हणजे इंटू. अरे पोरो ह्याला एक्सप्लेनेशन हे लिहिलंय आपण. ह्या 10 ला 10 लिहिला, हा पर्सेंटला आपण 100 लिहिला. हा ऑफ म्हणजे गुणाकार असतो. लक्ष द्या रे, इकडं लक्ष द्या. ऑफ म्हणजे गुणाकार असतो. हा 25,000 हे 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, 250 राहिले, गुणिले 10 केलं, 2,500 राहिले. बरोबर आहे. म्हणजे हे 2,500 जे आहेत ते 10% डिस्काउंट आहे. बाबा रे लक्षात घे. मग या ठिकाणी मला सांग, डिस्काउंट बाजूला काढल्यानंतर व्हॅल्यू किती राहते बेटा? डिस्काउंट बाजूला काढल्यानंतर व्हॅल्यू किती राहते? बघा, डिस्काउंट बाजूला काढलं कशातून? ह्या 25,000 मधून. 25,000 मधून डिस्काउंट 2,500 बाहेर काढलं, राहिली किंमत 22,500. बघा 22,500. आता डिस्काउंट बाजूला काढलं तर जी रक्कम राहते त्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतात बरं का. आपल्या पोरांना ह्या एक्सरसाइज मध्ये किंवा ह्या टॉपिक मध्ये हेच कन्फ्युजन होतं. आमचं येडं पोरग काय म्हणतं, सर टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे टॅक्सची व्हॅल्यू आहे का? अरे बाबा, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे निव्वळ रक्कम, त्याच्यात टॅक्स नसतो, डिस्काउंट नसतं. त्याच्यामुळे या ठिकाणी या रकमेमधून, या 25,000 मधून म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू येते 25,000 मधून डिस्काउंट 2,500 काढा. रेट ऑफ जीएसटी आता किती राहिले? ते 22,500 आले. पोरो रेट ऑफ जीएसटी किती आहे बेटा? जीएसटी 28% आहे. जीएसटी किती आहे बेटा? 28% आहे. त्याच्यामुळं देअरफोर जीएसटी इज इक्वल टू 28%. मग जीएसटी कशावर आहे? 28%. डिस्काउंटेड प्राइस. पोरो काय म्हणतील? हे 2,500वर आहे का डिस्काउंटेड? अरे बाबा रे, त्या 2,500वर नाही, डिस्काउंटेड प्राइस म्हणजे किती? ही टॅक्सेबल व्हॅल्यू. बरोबर आहे. 22,500 वर डिस्काउंट काढून गेलेली रक्कम म्हणजे 2,500 बाजूला काढले. आता ही बघा, ही पेन आहे, ही पेन 25,000 रुपयाला, आणि मी काय म्हणलं ह्याच्यावर डिस्काउंट बेटा 2,500 रुपये. मग हिची डिस्काउंटेड प्राइस किती झाली? 22,500. मग ही डिस्काउंटेड प्राइस वर 28% जीएसटी. मग जीएसटी इज इक्वल टू हा 28%, हा पर्सेंटला खाली 100 इंटू हा 22,500. बरोबर आहे. हा 22,500, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, 225 इंटू 28 किती आलं बेटा? ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर 225 गुणिले 28, 225 गुणिले 28 केल्यावर 6,300 उत्तर येतं. ठीक आहे. म्हणजे जीएसटी किती होतो? 6,300. आता आपल्याला त्यांनी काय म्हणलंय? व्हॉट इज द टोटल अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता हे सांगायचं त्यांना. ठीक आहे. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, द अमाऊंट शोन इन द टॅक्स इनव्हॉइस. अमाऊंट आपल्याला टॅक्स इनव्हॉइस मध्ये काय काय दाखवायचंय? 22,500. अरे बाबा, 22,500 कुठलं? टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे डिस्काउंट 2,500 काढलेली त्या 25,000तून 22,500. आणि जीएसटी पावतीवर द्यावा लागेल का नाही? रिसिप्टवर जीएसटी द्यावा लागेल का नाही? म्हणून हा 6,300 तिथं घेतला. बेटा 22,500 प्लस 6,300 दोन्ही मिळून झालं 28,800. अरे बाबा रे, 22,500 प्लस 6,300 हे दोन्ही मिळून झालं 28,800. म्हणजे ही किंमत टॅक्स इनव्हॉइस वर येणार आहे. आता सांग मला, जीएसटी किती होता? जीएसटी होता 28%. बरोबर आहे. जीएसटी होता 28%, म्हणजे 6,300 आलता जीएसटी. एसजीएसटी आणि सीजीएसटी त्याच्या अर्धा असेल, 14% त्याच्यामुळे जीएसटी जर 6,300 असेल तर 1/2 6,300 करा. एसजीएसटी आणि सीजीएसटी अर्धा अर्धा असतो, समान असतो, 3,150. ह्या 6,300 ला 2 न खाली भागल्यानंतर 3,150 आपला आन्सर येणार आहे. प्रश्न छान होता, अगदी सोपा होता. परत एकदा मी जसं सांगितलंय तसं बघायचंय बेटा. प्रत्येक एक्सरसाइज पॉज करून डबल बघायचे, प्रत्येक प्रॉब्लेम बघायचा आहे, प्रॅक्टिस सेट बघायचे. कळलं सर्वांना? कळलं का बेटा? हे लक्षात घ्या. कळलं असेल तर एकदा बघून घ्या.
तर कळालं विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर आता आपल्याला दुसरा प्रॉब्लेम बघायचा बेटा. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन मुलांनो बघा, मुलांनो मुलींनो दोघांनी पण बेटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ रेडीमेड गारमेंट शॉपकीपर गिव्स 5%. रेडीमेड गारमेंटचा एक शॉपकीपर आहे, तो शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन ड्रेस ऑफ 1000. एक रेडीमेडचा शॉपकीपर आहे, तो 1000च्या ड्रेसवर 5% डिस्काउंट देतोय अँड चार्जेस 5% जीएसटी. ठीक आहे, 5% जीएसटी घेतोय ऑन द रिमेनिंग अमाऊंट. दुसऱ्या रिमेनिंग अमाऊंटवर ऑन द रिमेनिंग अमाऊंट 5% चार्ज रिमेनिंग अमाऊंटवर आहे. देन व्हॉट इज द परचेस प्राइस ऑफ ड्रेस फॉर द कस्टमर. पोरांनो प्रश्न खूप छान आहे, प्रश्न बघितला. काय बघायचंय, डिस्काउंट 5% आहे. काय म्हणलंय, रेडीमेड गारमेंट शॉप आहे. गारमेंट म्हणजे कपडा रे ए पोरो, गारमेंट म्हणजे कपडा, लक्ष घ्या. गारमेंट म्हणजे कपडा. 5% डिस्काउंट आहे. डिस्काउंट 5% ऑफ ₹1000. 1000 वर 5% म्हणजे किती रे, हा 5 ला 5 पर्सेंटला 100 ऑफला इंटू 1000 ला 1000. 5 हेच वर्ड मध्ये, हे जे वर्ड मध्ये लिहिलं इथं अंकात लिहिलं ह्याला 5/100 इंटू 1000 किती आलं. हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, राहिले 10 गुणिले 5 50 रुपये. पोरो डिस्काउंट आलं 50 रुपये, 5000 आला. बाबा रे पुढे काय म्हणलंय, टॅक्सेबल व्हॅल्यू सांगायचे. टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय पोरो, डिस्काउंट बाजूला काढा 1000 रुपये मधून. 1000 रुपये विदाउट डिस्काउंटची होती. आता डिस्काउंट बाजूला काढा 50 रुपये 1000 मधून. 950 ही डिस्काउंटेड प्राइस आली, त्यालाच टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतात. टॅक्सेबल व्हॅल्यू आली 950. अरे बाबा ही प्रोसेस लक्षात आली का, लक्ष दे, थोबाड इकडे घे बेटा. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली, 1000 मधून 50 काढा, 1000 मधून 50 काढा, 950 उरतात. अरे बाबा रे, हा 5% डिस्काउंट होता 1000 रुपयेवर, 50 रुपये आला. हा जो 1000 रुपये आहे, ह्या 1000तून 50 काढ, 950 उरतं. रेट ऑफ जीएसटी 5% आहे. रेट ऑफ जीएसटी 5% आहे. लक्षात आलं बेटा, रेट ऑफ जीएसटी 5% आहे. जीएसटी इज इक्वल टू, लक्षात घ्या आता, जीएसटी इज इक्वल टू 5/100 इंटू 950. जीएसटी इज इक्वल टू 5/100 इंटू 950. कळलं सर्वांना. आता रेट ऑफ जीएसटी कशावर आहे बेटा, हा ह्याच्यावर आहे, टॅक्सेबल व्हॅल्यूवर आहे. बरोबर आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे डिस्काउंटेड प्राइस. 5% आकारणार आहे तो. 5% म्हणजे हा 5% इंटू हे टॅक्सेबल व्हॅल्यू 950. हा 0 कटला, हा 0 कटला. 95 गुणिले 5, 95 गुणिले 5 किती येतं बघा. आणि मग या ठिकाणी 95 गुणिले 5 करून 475 येतं. आणि मग हा जो आहे 10 त्याला भागा, म्हणजे 47.50 आन्सर येणार आपलं. ठीक आहे, 47.50. म्हणजे हा कसा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, खाली भागाकार 10 मध्ये आहे, वर 10चा वरती भागाकार करायचा, मग डॉट द्यायचा हा अलीकडे इकडं, आणि मग तिकडे 47.5 आपलं आन्सर येणार. ओके, हे कळलं. आता हे कळल्यानंतर पुढे काय म्हणलंय त्यांनी, परचेस प्राइस फॉर द कस्टमर. अरे बाबा, परचेस प्राइस फॉर द कस्टमर सांग किती येते. परचेस प्राइस कसं काढायचं बेटा, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. परचेस प्राइस काय, मला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे, परचेस करायची आहे एखाद्या, मग काय लावणार मी, टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती, 950. अरे बाबा 50 रुपये कुठे गेली, 1000 रुपये होती की सर. अरे 50 रुपये डिस्काउंट होतं, 5% डिस्काउंट काढलं होतं की, म्हणून 950 लिहिलं. आणि हे टॅक्सेबल व्हॅल्यू ही झाली जीएसटी 47.50 रुपये, आणि एकूण व्हॅल्यू झाली 997.50 रुपये बेटा. लक्षात आलं, 997.50 रुपये ही व्हॅल्यू या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. कळलं सर्वांना. किती सुंदर एक्झाम्पल होतं बेटा. लक्षात आलं, ह्याच्यामध्ये काहीच केलं नाही आपण, केवळ डिस्काउंट काढलं, टॅक्सेबल व्हॅल्यू सांगितली, डिस्काउंट काढलं की टॅक्सेबल व्हॅल्यू येते. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे एक लक्षात ठेवा, उघडी व्हॅल्यू. उघडी व्हॅल्यू काय म्हणायचं त्याला, उघडी व्हॅल्यू. उघडी कशी असते, त्याला काहीच नाही, जीएसटी नाही, काही नाही, मोकळं.
कळलं पोरो? मग हे जे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे किती आहे बेटा? 1000 रुपये, 1000 रुपये. आणि त्याच्यातून 50 रुपये टॅक्स आला ना बेटा, डिस्काउंट 50 रुपये, काढा त्याला बाजूला. हे फक्त 950 काढल्यावर हे 950 उडं राहिलं, याला टॅक्सेबल व्हॅल्यू. आमचे पोरो काय म्हणतात, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणल्यानंतर टॅक्स असतो का सर? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणल्यानंतर टॅक्स असतो का सर? अरे बाबा नसतो. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे हे अपोजिट घे लक्षात. त्याला टॅक्स नाही, त्याला काहीच नाही. त्याच्यामध्ये तुला कस्टमरला विकत देताना टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ते रिकामं मोकळं उघडं दे प्लस त्याला जीएसटी लाव, मग ती खरी परचेस व्हॅल्यू होते बेटा. कळलं तुला? लक्षात घे. चला छान बेटा छान. आमचे सगळे मुलं हुशार विद्यार्थी आहेत. चला बेटा पुढे बघा. काय बघायचे पुढे? नेक्स्ट क्वेश्चन, चौथा क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन काय म्हणतो? अ ट्रेडर फ्रॉम सुरत गुजरात सोल्ड कॉटन क्लोथ्स टू अ ट्रेडर इन राजकोट गुजरात. बघा काय म्हणले? अ ट्रेडर फ्रॉम सुरत गुजरात सोल्ड कॉटन क्लोथ्स टू अ ट्रेडर इन राजकोट गुजरात. इथला एक व्यापारी यांना सोल्ड करतो, सरळ सरळ म्हणले. ओके ठीक आहे. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लोथ्स, आता हे महत्वाचं आहे, 2.5 lakhs. ओके लक्षात आलं? 2.5 lakhs. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST at 5% paid by the trader in राजकोट. प्रश्न काय म्हणलाय? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST at 5% पेड बाय द ट्रेडर इन राजकोट. राजकोट मधल्या ट्रेडरनं किती जीएसटी पे केला हे सांगा म्हणले. आता बघा, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन इज किती आहे? 2.5 लाख रुपये. ह्याला शब्दात लिहिलं आपण 2 आणि 50,000. लक्षात आलं? 2,50,000, 2.5 लाख रुपये. रेट ऑफ जीएसटी 5% आहे. पोरो लक्षात घ्या, हा 5%, 5 अपॉन हा पर्सेंट म्हणजे 100 इंटू 2.50,000 म्हणजे 2,50,000. हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा 2,500 गुणिले 5,000 राहिलं, आन्सर येतं 12,500. म्हणजेच 12,500 विद्यार्थी मित्रांनो, 12,500 हे काय आहे? काय म्हणूयात आपण त्याला 12,500 ला? हे सरळ सरळ 12,500 या ठिकाणी आपलं हे आहे, काय म्हणूयात त्याला? रेट ऑफ जीएसटी आहे. बरोबर आहे, रेट ऑफ जीएसटी आहे. पुढे काय सांगायचं आहे आपल्याला? आता त्यांनी काय म्हणलं एवढंच विचारलंय आपल्याला. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी ॲट 5% पेड बाय द ट्रेडर इन राजकोट? 12,500 रुपये. म्हणजे 2.5 लाखावरचा 5% पर्सेंटेज काढायचं आहे रे. 2.5 लाख रुपये, 2.5 लाखावर 5%. कसं काढायचं बाबा रे? 5%. हा 5%ला असली 5/100. कशावरचा? 2.5 लाखावरचा. 2.5 लाख इथली, हा 2 झिरो काट, हा 2 झिरो काट, राहिलेलं गुणाकार करून टाक. बाबा किती सोपं आहे. काहीतरी अवघड आहे का सर? काही सुद्धा अवघड नाही. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा. चला काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन? श्रीमती मल्होत्रा परचेस्ड सोलार पॅनल फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹85,000. पोरांनो प्रश्न महत्वाचा आहे बरं का. हा प्रश्न येतो बघा परीक्षेत. सर्वांनी थोडंसं फोकस द्या इकडे. चला ह्या प्रश्नापुरतं फोकस द्या बेटा. काय म्हणतो? श्रीमती मल्होत्रा परचेस्ड सोलार पॅनल. आणि मी अजून मुलांना काय सांगतो माहिती का? तुम्हाला जर कंटाळा आला ना, तुम्हाला जर बोर झालं ना, तर तुम्ही माझा क्लास थोडासा थांबवा आणि काहीतरी खेळा किंवा काहीतरी दुसरं करा. तुम्हाला जेव्हा सिरियस असता, जेव्हा अभ्यासाचा मूड होतो, तेव्हाच तुम्ही माझं बघा. मी विद्यार्थ्यांना रिकमेंड करेल. अजून एक मी विद्यार्थ्यांना सांगतो, आणि हे विद्यार्थ्यांनाच नाही, हे पालकांना देखील मी सांगतोय. मुलांना फोर्स करू नका. सकाळी 5ला उठ रे बाबा, सकाळी 4ला उठ. आणि हा मी जे बोलतोय ना, हे आत्ता बोललेलं तुमच्या पालकांना देखील दाखवा की हे योगेश सर असं म्हणत होते. माझं पालकांना पण हे सांगणं आहे की मुलांना कुठल्या फोर्स करू नका की तुम्ही सकाळी 5 वाजता उठ, सकाळी 5 वाजता अभ्यास कर, सकाळी 6 वाजता उठून अभ्यास कर, 7 वाजता शाळा आहे, असा कुठलाही फोर्स करू नका. तुमच्या मुलाचं माइंड जर संध्याकाळी चांगलं चालत असेल तर संध्याकाळी अभ्यास करू द्या. दुपारी चांगलं चालत असेल तर माझे दुपारी व्हिडिओ बघू द्या. पालकांनो, हा गणित विषय इतका सोपा नाहीये. याच्यामध्ये मुलांची मानसिकता खूप शांत असणं, स्टेबल असणं, ती मुलं उत्साही असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं मुलं आपली सकाळी त्यांना कुठेतरी हातामध्ये पट्टा ठेवून किंवा लाटणं ठेवून उठ रे बाबा अभ्यास कर असं कधीही होत नाही.
मुलं उठली तरी मग माझे व्हिडिओ कळणार नाहीत, बरोबर आहे. त्यांचा मूड फ्रेश असू द्या, त्यांना संध्याकाळी अभ्यास करायचा आहे करू द्या, ज्या वेळेस ते फ्री असतील, ज्यावेळेस त्यांना फ्रेश वाटेल त्यावेळेस त्यांना तसा अभ्यास करू द्या, व्हिडिओ बघू द्या. फक्त एकच आहे की व्हिडिओला बसल्यानंतर कमीत कमी एक एक्सरसाइज विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट करा, ही माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे. कधीही तुम्ही व्हिडिओला बसलात एक वेळेस करून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट कळाली नाही त्यावेळेला तो व्हिडिओ परत बघा. ज्या वेळेला एखादी गोष्ट कळाली नाही तो व्हिडिओ परत बघा. तो प्रश्न कळाला नाही तर परत बघा. तुम्हाला जर वाटलं की सर आम्हाला हे प्रश्न कळतोय तर रिव्हिजन म्हणून एकदा बघा, सराव करा, हातात पेन असू द्या. बघा माझे व्हिडिओ बघताना हातात पेन ठेवायचा, नुसतं असं करायचंय बेटा, असं सगळं पाठ झालं पाहिजे बेटा, असं सगळं हाताखालून गेलं पाहिजे, असं आपलं झालं पाहिजे. ठीक आहे, कळतं सर्वांना? चलो आता याच्यानंतर प्रश्न काय चालला होता, श्रीमती मल्होत्रा परचेस्ड सोलार पॅनल फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹85,000. शी सोल्ड देम फॉर ₹90,000. त्यांनी टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, श्रीमती मल्होत्रा परचेस्ड सोलार पॅनल्स फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे याच्यात टॅक्स बिक्स काही नाहीये 85,000 ला, आणि शी सोल्ड देम फॉर ₹90,000. त्यांनी ते विकलं 90,000 ला. द रेट ऑफ जीएसटी इज 5%. फाइंड द आयटीसी. आयटीसी म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. हा शब्द या एक्सरसाइज मध्ये नाही तर या टॉपिक साठी लक्षात ठेवा, इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स कळतं कधी, मी परचेस करतोय, मी परचेस कुणाकडून करतोय, कारखान्यातून करतोय, ते परचेस करताना बी मला टॅक्स द्यावा लागतोय, बरोबर आहे. परचेस करताना पण मला टॅक्स द्यावा लागतोय, तो टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स. आणि मला इकडे विकताना मी जो तुमच्याकडून कलेक्ट करतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. ठीक आहे बेटा. मग फाइंड द आयटीसी ऑफ श्रीमती मल्होत्रा. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ, काय म्हणलंय, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल बाय हर. जीएसटीची अमाऊंट काढायचे, सोपं आहे, अवघड नाही काहीच. बघा काय म्हणलंय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय, टॅक्स कलेक्टेड ऍट द सेल झाल्यानंतर टॅक्स कसा होणार आहे, 5%. 5% कशावर, त्यांनी कशाला सोल्ड केले, शी सोल्ड देम 90,000 ला, बरोबर आहे. 90,000 ती वस्तू सेल केली आहे, व्हॉट एव्हर, सोलार पॅनल ही वस्तू आहे. मग आउटपुट टॅक्स म्हणजे मी विकल्यानंतर मला मिळणारा, म्हणजे मी कलेक्ट करणारा. बघा कलेक्टेड टॅक्स सेल केल्यानंतर मिळणारा. मी 90,000 रुपयाला सेल करतोय बेटा, मी 90,000 रुपयाला सेल करतोय, 90,000. 5% ऑफ 90,000, 5% जीएसटी आहे. मला गोळा किती झाला जीएसटी बेटा, 5%. 5% ला 100 इंटू 90,000. हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला. 900 गुणिले 5, 9 45, 2 झिरो जसे असतं 4500, 4,500. पोरो लक्ष द्या, 4500, 4,500. आता काय म्हणले, हा आउटपुट टॅक्स झाला बेटा, हा आउटपुट टॅक्स झाला. आता इनपुट टॅक्स बघ. आता इनपुट टॅक्स म्हणजे काय, आउटपुट म्हणजे सेल करताना. इनपुट टॅक्स म्हणजे अरे बाबा ही मी तुम्हाला विकतोय, तुमच्याकडून हे जे मला टॅक्स गोळा झाला हे विकताना, त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. आता इनपुट टॅक्स म्हणजे काय, बाबा ही मी आणलं कुठून, हा सोलार पॅनल आहे, सपोज ही सोलार आहे वरती, हे आणलं मी त्या कारखान्यातून, म्हणजे तिथून आणताना मी जे त्या व्यक्तीला दिला त्याला इनपुट टॅक्स म्हणा. इनपुट टॅक्स किती आहे, 5% ऑन 85,000. टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस करताना म्हणजे विकताना, विकत घेताना, परचेस करणं म्हणजे विकत घेणं, आणि सेल करणं म्हणजे विकणं. सेल करणं म्हणजे तिकडे विकणं, परचेस करणं म्हणजे इकडून घेणं. पोरं लक्षात आला असेल तुम्हाला, ऍक्टिंग माझी खूप छान आहे बेटा, लक्षात घ्या. इनपुट टॅक्स काय, आता टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस. आता 5% ऑफ ₹85,000. आता बेटा बघा, हा 5%, हा 5 ला 5 लिहिला, हा पर्सेंटला पर्सेंट इंटू 85,000. लक्षात आलं. हा किती आला मग, हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला. 850 गुणिले 5 करायचं, बरोबर आहे. 85 इंटू 5, झिरोला झिरो द्या, 4,225 उत्तर येतं. ठीक आहे. हा झाला किती, हा झाला इनपुट टॅक्स, हा झाला आउटपुट टॅक्स. अरे बाबा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स कर आणि तुला जीएसटी पेएबल येईल, बरोबर आहे. कर बाबा कर. आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ते इनपुट टॅक्स 4,250. जीएसटी पेएबल काय येतं, आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी म्हणजेच काय नाही, त्याला दुसरा इनपुट टॅक्स एवढंच आहे. आयटीसी म्हणजे हेच काय असतं, इनपुट टॅक्स बेटा, इनपुट टॅक्स. हा, ह्याच्यामध्ये लई डोकं लावू नका, नाहीतर आमचे पोरं उगी सी कुठून आलं, क्रेडिट कुठून आलं, असलं काहीतरी काय म्हणत बसतात. तेच आहे, त्याला नाव दिलंय फक्त. आउटपुट टॅक्स 4,500, इनपुट टॅक्स 4,250. बेटा
इथं दिले बघा ITC इज इक्वल टू, हे एकच असतं दोन्ही पण, आणि ह्या दोघांचा गॅप आला 250 रुपीज. दिस इज द GST पेएबल बाय श्रीमती मल्होत्रा. ठीक आहे, दिस इज द GST पेएबल. 250 रुपये GST पे केला. कुणी केला? ह्या आपल्या श्री मल्होत्रा बाईंनी केला. ठीक आहे बेटा, लक्षात आलं? मजेशीर शिकवतोय, लक्षात आलं पाहिजे, तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे बेटा. मॅथमॅटिक्स असं बसलं पाहिजे मनामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 6वा क्वेश्चन काय म्हणतो क्वेश्चन बेटा हा? अ कंपनी प्रोव्हाइडेड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 64,500. टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू. अरे बाबा, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे उघडी व्हॅल्यू झालं. चला पुढे सांगा. रेट ऑफ GST इज 18%. रेट ऑफ GST इज 18%. कंपनी हॅड पेड GST ऑफ रुपीज 1550. बघा काय म्हणलंय? कंपनी हॅड पेड GST ऑफ रुपीज 1550. कंपनी काय करते? कंपनी हॅड पेड, कंपनीने GST पेड केलाय 1550 रुपये. ठीक आहे, फॉर म्हणजे एक कंपनी आहे, ती कंपनी झेड सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 64,500 त्याची, आणि रेट ऑफ GST 18% आहे. कंपनीनं ती कंपनी, आता मी कंपनी आहे, कंपनी टॅक्सेबल व्हॅल्यू त्याची आहे तेवढी आहे, त्याच्यावर चार्ज टॅक्स तेवढा आहे. पण कंपनी काय? कंपनीमध्ये माणसं आहेत ना बेटा, ती सगळी सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. झेड सिक्युरिटी म्हणजे ती बॉडीगार्ड ते नसतात का, तर ती व्हॅल्यू, ते माणसं आहेत इथं. मग हे जे माणसं आहेत बेटा इथं, तर ह्या माणसाचं युनिफॉर्म, त्यांची इस्त्री, लॉन्ड्री, तर हे सगळं जे आहे बेटा, हे सगळं करण्यासाठी कंपनी 1550 रुपये टॅक्स भरते. बरोबर आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC इनपुट टॅक्स क्रेडिट? फाइंड द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST. आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट काढायचंय. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट आणि CGST आणि SGST पेएबल बाय द कंपनी. पोरांनो बघा आता, कंपनी पेड GST, कंपनीने GST पेड किती केलाय? इथं हे बघा 1550 रुपये. कंपनी हॅड पेड GST 1550 रुपये. ठीक आहे, फॉर लॉन्ड्री सर्व्हिसेस, युनिफॉर्म एक्सेट्रा. ITC म्हणजे आता कंपनीने GST पेड केलाय म्हणजे मी कंपनी आहे, मी परचेस करतोय एखादी. काय परचेस करतोय? शर्ट करतोय, पॅन्ट करतोय, सर्व्हिस द्यायलोय की नाही मी झेड सिक्युरिटीची, माणसं प्रोव्हाइड करलोय की नाही, पण आधी मी परचेस करायलोय. काय काय? ती सर्व्हिस प्रोव्हाइड करायलोय. म्हणजे मी ती सर्व्हिस म्हणजे मी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, मी कंपनी आहे, पण मला आधी ती शर्ट, कपडे, ती तसली लाटी बस असते की नाही, तर ती सगळं मी घेण्यासाठी 1550 टॅक्स भरतोय. म्हणजे तो इनपुट टॅक्स मी भरतोय. बरोबर आहे, तो इनपुट टॅक्स मी भरतोय, कंपनी भरते. मग ही जी इनपुट टॅक्स आहे 1550 येतो, त्याला देअरफॉर म्हणून इनपुट टॅक्स 1550 म्हणतात. आउटपुट टॅक्स ऑफ कंपनी, आउटपुट टॅक्स किती आहे? हो का, ही 64,500. माझी ती झेड सिक्युरिटी प्रोव्हाइड, आता ही झेड सिक्युरिटी आहे धरा वस्तू, ही झेड सिक्युरिटी अशी मी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे असं एक 7-8-10 लोक आहेत, मी असं कुणाला तरी, आता हे आपल्या कोण धरा, नरेंद्र मोदींना मला ही झेड सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची. मी काय करणार? ह्या 10 लोकांचं असं सगळं घेणार आणि ती 10 लोक तिथं देणार. मग नरेंद्र मोदी काय करणार? 64,000 रुपये निस्ती टॅक्सेबल व्हॅल्यू झाली, आणि त्याला मी GST, त्यांच्याकडून मी GST घेणार ना ती सर्व्हिसचा. बरोबर आहे, GST किती घेणार? 18%. मग ही जी 18% GST आहे बेटा, आउटपुट टॅक्स म्हणणार, कारण मला घेताना कपड्याचा वगैरे GST 1550, त्याला इनपुट टॅक्स म्हणणार. आणि आउटपुट म्हणजे सर्व्हिस मी त्यांना दिली, आमचे माणसं त्यांना दिले ना मी, मग ती घेताना मी त्याला काय करणार? 18% टॅक्स लावणार. टॅक्सची रक्कम झालीच 18%, म्हणजे 18/100 इंटू 64,500, ह्याला झाली 11,610. बरोबर आहे, 11,610 ही रक्कम झाली बेटा. लक्षात आलं का सर्वांना? 11,610. पुढे काय आता? पेएबल GST, आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आहे बेटा? आउटपुट टॅक्स म्हणजे मला मोदी साहेबाकडून आलता बघा, मी टॅक्स सर्व्हिस तिकडे दिली ती. आउटपुट टॅक्स बघा 11,610. इनपुट टॅक्स तर तिने ऑलरेडी इथं, म्हणजे इथं इनपुट टॅक्स काढायचा नाही बेटा, डायरेक्ट तिने दिलाय हो का 1550 रुपये GST रुपीज मध्ये दिले. बरोबर आहे, त्याच्यामुळे इनपुट टॅक्स दिलाय. फक्त ते इनपुट टॅक्स आहे हे कळायची अक्कल पाहिजे. समजून सांगितलंय, इमॅजिन करा, गणित फील झालं पाहिजे. अरे बाबा, या दोघांचा डिफरन्स घे, आन्सर येतं 10,060 रुपये. आता CGST आणि SGST दोन्ही सेम आहे बेटा. CGST आणि SGST दोन्ही सेम आहे. ज्या वेळेला GST इथं येतो त्याच्या अर्धा करायचा, 1/2
पेएबल जीएसटी 10,060चा अर्ध. बाबा किती होतं 10,060चा अर्ध? 5,030. हे 5,030 सीजीएसटी आहे, 5,030 एसजीएसटी आहे. म्हणून अमाऊंट ऑफ आयटीसी, आयटीसी म्हणजे काय रे? इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स अरे तिने दिलं होतं, फक्त शब्दात सांगितलं नव्हतं. डायरेक्टलीच म्हणा अमाऊंट ऑफ आयटीसी इनपुट टॅक्स 1,550 आहे जो कंपनीनं भरला त्या कपड्यावर त्याच्यावर. आणि सीजीएसटी आहे हा अर्धा केला आपण काढून 5,330. ठीक आहे बेटा, कळलं? खूप छान. चला, कळलं सर्वांना? 1-2 मिनिट आपण मी पाणी घेतो बेटा, मलाही तुम्हाला बोलून खूप थकवा लागतो. लक्षात येतं का? तुम्हाला माझी खूप तळमळ असते बेटा तुम्हा सर्वांना हे सर्व कळण्यासाठी. आमच्या विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे. खूप मनापासून तुम्हाला मी सांगत असतो. लक्षात येतं? मी हे म्हणजे खूप प्रोत्साहन येतं मला, कारण तुमचे फोन येतात मला खूप सारे की सर खूप छान कळतंय, तुम्ही जे सांगताय त्याची प्रॅक्टिस खूप छान होतीये, एक वेगळ्या पद्धतीचं लर्निंग वे ऑफ जे म्हणूयात तो वेगळा झालेला आहे. खूप छान सगळ्या गोष्टी होत आहेत. आम्हाला आयुष्यामध्ये मॅथमॅटिक्स असं हार्डल वाटायचं, खूप टफ वाटायचं, पण आता खूप छान वाटतंय. किंवा आम्हाला खूप सोपं जायचं सर आधीपासून, अजून आता सोपं जातंय. ठीक आहे, बरोबर आहे? तर सांगण्याचा मुद्दा काय विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं तुम्हाला कळावं याच्यासाठीच आहे. ठीक आहे, लक्षात घ्या बेटा. कळलं सर्वांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतो बेटा नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 7वा क्वेश्चन चाललाय. काय म्हणतो ना 7वा क्वेश्चन? A dealer supplied walkie-talkie set of rupees 84,000. एक डीलर आहे. डीलर म्हणजे कोण रे? कोणतरी एक सप्लायर. डीलर सप्लायड वॉकी टॉकी नसतं का ते पोलिसांच्या हातात बोलायचं, त्याचा सेट आहे बेटा 84,000. हा 84,000 आहे ना, हा विथ टॅक्स विथ जीएसटी आहे बेटा. म्हणजे विथ जीएसटी म्हणजे काय? टॅक्सेबल अमाऊंट प्लस जीएसटी. आता पोरं काय म्हणतील टॅक्सेबल अमाऊंट आहे काही. अरे गाढवा, विथ जीएसटी आहे. जीएसटी म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे उघडी असते. बघ बाबा, इथे टॅक्सेबल अमाऊंट नाहीये. 84,000 ही विथ जीएसटी आहे. टू पोलीस कंट्रोल रूम. रेट ऑफ जीएसटी इज 12%. ओके. फाइंड द अमाऊंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल जीएसटी. म्हणजे स्टेट म्हणजे एसजीएसटी आणि सेंट्रल जीएसटी म्हणजे सीजीएसटी. चार्ज बाय द डीलर. ऑल्सो फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेट. पुरो काढा आता. चला काय म्हणायचं, सोल्युशन काढायचंय. टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी. टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी किती आहे? इज इक्वल टू टॅक्सेबल. बघा टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी म्हणजे काय? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. हे करून घेतलं. द रेट ऑफ जीएसटी किती आहे बेटा? 12% आहे. इफ द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी सेट इज ₹100. आता इथं काय म्हणलंय त्यांनी? सपोज करायचंय आपल्याला. सपोज करायचंय बरं का. त्यांनी काय केलंय? टॅक्सेबल अमाऊंट दिली नाही आपल्याला, टॅक्सेबल अमाऊंट काढायची आहे. मग आपण सपोज करू आपण फक्त द रेट ऑफ जीएसटी 12% आहे. बरोबर आहे. जर रक्कम ₹100, आधी ₹100 धरू. इफ द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी, जर वॉकी टॉकीची किती रक्कम आहे माहिती नाही ना, कारण इन्क्लुडिंग टॅक्स 84,000 होते. आपल्याला आधी टॅक्सेबल अमाऊंट काढायचे. तर आपण काय म्हणलं या ठिकाणी बेटा, वॉकी टॉकीची रक्कम सपोज ₹100 आहे, ₹100 आहे आणि 12% त्याच्यावर टॅक्स आहे. तर 12% टॅक्स, मग टोटल अमाऊंट किती होते? टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी 100 म्हणजे एक साधी अमाऊंट धरली आणि 12 म्हणजे त्याचा टॅक्स धरला. 12% जीएसटी. हे 100 प्लस 12% 100ला म्हणजे 12 येणार. 100 प्लस 12 112. हे लक्षात आलं का? हे लक्षात घ्या. वॉकी टॉकीला ₹100 किंमत धरली आहे टेम्पररी एक्स म्हणून. ₹100 100 वर 12%, कारण 84,000 ही त्या ठिकाणी जीएसटी सहित आहे. आपल्याला जीएसटी 12% बाजूला काढला, रक्कम किती आहे माहिती नव्हती, म्हणून या ठिकाणी आपण ₹100 हे धरला. ₹100 धरला प्लस 12. आता 112 झाली.
मग या ठिकाणी लेट द टोटल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी, लेट द टोटल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी इज सेट रुपीज एक्स. हे एक्स धरायचं आपल्याला, टोटल व्हॅल्यू किती आहे ती एक्स धरायची. एक्स म्हणजे काय बेटा, लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू, टोटल नाही तर टॅक्सेबल करा. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू, लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू, लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी हे एक्स आहे. ठीक आहे, एक्स धरली. मग काय करायचं पुन्हा, देन 100 काय बेटा, ही 100 आहे या ठिकाणी आपण सपोज केलेली 100 अपॉन 112 काय, इन्क्लुडिंग जीएसटी, बरोबर आहे, इन्क्लुडिंग जीएसटी इज इक्वल टू हे मायनस हे एक्स काय बेटा, हे एक्स काय, हे एक्स आहे या ठिकाणी ह्याची किंमत, बरोबर आहे. कशाची किंमत आहे, एक्स किंमत ही एक्स या ठिकाणी धरलेली काढायची आणि हे इथं 84,000. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना हे कसं आलं ते, हे कसं आलं मला सांगा एकदा, कळलं का सर्वांना, लक्षात घ्या बेटा हे कसं आलं, कळलं ना, कळलं का इथे सर्वांना हे कसं काढलं ते. 100 अपॉन हे 100 अपॉन बघा हे इज इक्वल टू आहे 100 अपॉन देन हे 100 कशाचं आहे, 100 आपण धरलं होतं आणि त्याला टॅक्स धरला 112 म्हणजे 12% देऊन, म्हणून 100 डिवायडेड बाय 12 हे झालं. आणि एक्स आपण किंमत टॅक्सेबल व्हॅल्यूची आणि हे 84,000 इन्क्लुडिंग टॅक्स, बरोबर आहे. हे एक्स धरली, हे 84,000 इन्क्लुडिंग टॅक्स, हे 100 धरली होती, 100ला टॅक्स लावला 12% 112 झाली. एक्सची किंमत इकडे एक्स घ्या, ह्या दोघांचा गुणाकार करा, 112 खाली घ्या म्हणजे एक्सच्या अपोजिटला खाली घ्या आणि हे दोन गुणाकारात घ्या. 100 गुणिले 84,000, एक्स इकडे बाजूला काढला, एक्सच्या अपोजिटचं खाली डिनॉमिनेटरला घ्यायचं, एक्सच्या अपोजिटचं जे पण व्हेरिएबल असेल त्याच्या अपोजिटचं खाली घेतलं, 112 खाली घेतलं, एक्स इकडे घेतलं, या दोघांचा गुणाकार वरी आला, हे दोन वरी हे खाली, हे दोन वरी हे खाली आणि एक्स इकडं. आन्सर किती येतं याचं, 84,000 गुणिले 100 अपॉन 112 ह्याचा गुणाकार केल्यानंतर आन्सर या ठिकाणी येतं 7,500. ठीक आहे, 7,500 आपलं आन्सर येतं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली लक्षात घ्या, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे बेटा या ठिकाणी, टॅक्सेबल व्हॅल्यू 75,000 येते, बरोबर आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू किती येते, 75,000. लक्षात घ्या पोरो, टॅक्सेबल व्हॅल्यू आली, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी सेट इज रुपीज 75,000. आता टॅक्सेबल व्हॅल्यू जर 75,000 असेल तर वॉकी टॉकी सेट विथ जीएसटी, जीएसटीची रक्कम 84,000 आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू 75,000 आहे. तर जीएसटी किती लागला पोरो, तर जीएसटी इज इक्वल टू वॉकी टॉकीची रक्कम विथ जीएसटी 84,000, फक्त टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे उघडी व्हॅल्यू 75,000 मायनस करायच्यातून आपल्याला जीएसटी निव्वळ जीएसटी मिळतो. निव्वळ जीएसटी मिळाला 9,000 पोरो, निव्वळ जीएसटी मिळाला 9,000. लक्ष द्या, निव्वळ जीएसटी मिळाला 9,000. ए बाबा लक्ष दे, 9,000 जर निव्वळ जीएसटी असेल तर त्याला अर्धा कर, सीजीएसटी आणि एसजीएसटी येऊन जाईल तुला. अर्धा केला 9,000चा 4500 रुपये आला, 4,500 हा सीजीएसटी आणि एसजीएसटी झाला. पोरो इथं कन्फ्युज होणार आहेत बघा आमचे पोरं ह्या एक्झाम्पल मध्ये ना, एक्झाम्पल इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, फक्त लक्षात घ्या टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी आणि टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी केले. आता हिने काय सांगितलं 12% आहे, बरोबर आहे. तर 12% आपण सपोज करायचं, टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती नाही, उघडी व्हॅल्यू किती आहे माहिती नाही, कारण हिने जीएसटी इन्क्लुडिंग व्हॅल्यू दिली आहे. अरे बाबा उघडी व्हॅल्यू माहिती नाही तर 100 सपोज कर, 100 रुपयावर 12% टॅक्स, त्याच्यामुळे तू काय कर, एकूण टॅक्सची व्हॅल्यू 112 धर आणि हे 100 रुपये धर आणि ह्याला इक्वेशन असं तयार कर, टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती नाही तर एक्स दे, एक्स अपॉन 84,000 आणि इज इक्वल टू करून हे 100 ह्या एक्सलाच आपण 100 केलं का नाही, 100 सपोज केलं आणि ह्या 84,000ला 12% म्हणजे ह्या 100 वर 12% 112 हे मिळणं गरजेचं आहे पोरो. हे व्हेरी आयएमपी आहे, हे व्हेरी आयएमपी आहे, हे लक्षात असू द्या. हे 100 कुठून आलं बाबा, सपोज केलं ह्या एक्सच्या जागी 100 ला धरलं होतं, त्याच्यावर 12% म्हणजे 112, ह्या 100 म्हणजे एक्सची आहे, 84,000 म्हणजे हे जसं 12% 100 वर लावले तसे ह्या एक्स वर हे लावलेला आहे आणि त्याची अमाऊंट 84,000 झाली. हा क्रॉस गुणाकार, हा एक्स इथं आणि 112 खाली, त्याची किंमत 75,000 आली. 75,000 टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, इन्क्लुडिंग जीएसटी किती आहे 84,000 आहे. जीएसटी 84,000 मायनस 75,000 केली, उरली रक्कम 9,000. पोरो कळलं का, 100% कळलं. चला 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 पुढे बघा, पुढे बघा. बघा बेटा आता पुढचं बघायचंय आपल्याला, पुढचं बघायचंय काय रे, पुढचा प्रश्न काय, 8वा प्रश्न आहे बेटा, 8वा प्रश्न. चला लक्ष द्या सर्वांनी,
काय आठवा प्रश्न? बघा आठवा प्रश्न काय आहे रे? आठवा प्रश्न मोठा आहे बरं का, चांगला. आठवा प्रश्न चांगला मोठा आहे बघा. आता आपलं बरंच अजून एक 8वा 9वा 10वा 3-4 प्रश्न आहेत आपले अजून. ओके, मोठा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? होलसेलर परचेस्ड इलेक्ट्रिक गुड्स ओके फॉर द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ रुपीज 1,50,000. चला सर डन. 1,50,000 टॅक्सेबल अमाऊंट आहे म्हणजे उघडी अमाऊंट आहे आणि इलेक्ट्रिक गुड्स आहेत. ही सोल्ड इट, परचेस केलते बरं का त्यांनी. ही सोल्ड इट रिटेलर. रिटेलर म्हणजे काय? पुढच्या माणसाला. फॉर द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ रुपीज 1,80,000. पहिल्यांदा 1.5 लाख उघडी रक्कम होती, पुन्हा त्याच्यानंतर त्यानं टॅक्स लावला, टॅक्सेबल अमाऊंट होती. या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे टॅक्स नाही, तशीच उघडी रक्कम आहे ती पण. 1,80,000 दिलं त्यानं रिटेलरला. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर म्हणजे पहिल्यांदा मेन माणसाकडून खाली आली, बिझनेस कडून पुन्हा कस्टमरला गेली आणि मग त्यांनी काय म्हणतात त्या कस्टमरला विकली त्यानं 2,20,000. अरे बापरे, 1.5 लाखापासून आली 2,20,000 विकली गेली. ठीक आहे बेटा, पुढे सांगा. रेट ऑफ जीएसटी इज 18%. रेट ऑफ जीएसटी इज 18%. द कॉम्प्युटेशन ऑफ जीएसटी इन टॅक्स इनवॉइस ऑफ द सेल्स ऑल्सो फाइंड काय म्हणले? फाइंड द रेट ऑफ जीएसटी 18%. नाही, रेट ऑफ जीएसटी इज 18%. शो म्हणले. काय शो करायचंय? शो द कॉम्प्युटेशन ऑफ जीएसटी इन टॅक्स इनवॉइस ऑफ सेल्स अँड फाइंड द पेएबल सीजीएसटी अँड पेएबल एसजीएसटी होलसेलर अँड रिटेलरचा काढायचा आहे. पोरं लक्ष घ्या. होलसेलर परचेस्ड इलेक्ट्रिक गुड्स. ठीक आहे, होलसेलर परचेस्ड इलेक्ट्रिक गुड्स फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू रुपीज 1,50,000. होलसेलरनं इलेक्ट्रिक गुड 1,50,000 घेतले आणि त्याच्यावर टॅक्स किती आहे बेटा? जीएसटी टॅक्स आहे 18%. सर कळलं, पुढे सांगा. द जीएसटी पेड बाय द होलसेलर. किती होलसेलरनं जीएसटी पेड केला? 18%. 1,50,000 18/100 इंटू 18 म्हणजे हे 18% बघा. 18% अपॉन ऑफ 1,50,000. 18 ला 18 परला पर, 100 ला पर्सेंट आणि 100 ला 100. हा 1,50,000. हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. 1,500 गुणिले 18 27,000 येणार. 1,500 गुणिले 18 27,000. आयटीसी म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर होलसेलर. आता आयटीसी म्हणजे काय रे? इनपुट टॅक्स. मी होलसेलर आहे, मी पण कुठून तरी ते विकत घेतलंय, मी ते परचेस करताना किती टॅक्स भरला? 27,000. त्याच्यामुळं होलसेलरसाठी आयटीसी म्हणजे काय? इनपुट टॅक्स. हे कन्सेप्ट कळणं लय अवघड आहे रे पोरो, हेच कळत नाही तुम्हाला कधी कधी. इनपुट टॅक्स, मी होलसेलर आहे, मी कुठून तरी घेतलाय, मी ते 1.5 लाखाला घेतली होती, टॅक्सेबल व्हॅल्यू होती म्हणजे उघडी होती ती. अरे बाबा, मग मला त्याला 18% टॅक्स भरावा लागला. किती? 18%. मी 1.5 लाखाला 18% भरला, 27,000 टॅक्स भरला. 27,000 टॅक्स तिथं घेतला, ते विकत घेताना भरलाय होलसेलरनं. त्यालाच म्हणतात इनपुट टॅक्स. आणि होलसेलर साठी तो इनपुट टॅक्स, त्याला क्रेडिट शब्द लावा, त्यालाच म्हणतात बेटा इनपुट टॅक्स क्रेडिट. किती आला? 27,000. पुढे काय? पोरं लक्ष द्या. द होलसेलर सोल्ड द सेम टू सेम द रिटेलर फॉर. बघा पोरो काय म्हणले? द होलसेलर सोल्ड द सेम टू द रिटेलर फॉर टॅक्सेबल अमाऊंट रुपीज. आता ते होलसेलर जो होता ना, त्याने पुढं ह्याला केलं, रिटेलरला दिली. ती कितीला दिली? 1,80,000 आणि त्याच्यावर जीएसटी 18% त्यानं भरला. म्हणजे आउटपुट टॅक्स 18% जीएसटी त्यानं घेतला. आउटपुट टॅक्स किती आला? 18% ऑन 1,80,000 म्हणजे 18/100. हा 18% ला पर्सेंट, हा 1,80,000 32,400. बरोबर आहे. म्हणजे होलसेलरनं सोल्ड केलं त्या रिटेलरला जशाच तसं, त्या रिटेलर कडून, कारण होलसेलरनं पहिल्यांदा इकडे टॅक्स भरला होता 27,000, त्याच्याकडून गोळा केला 32,400 18%नं त्या 1,80,000वर. आणि मग काय म्हणले? होलसेलर टॅक्स इनवॉइस काय येणार? मग होलसेलर टॅक्स इनवॉइस 32,400चा अर्ध करा. सीजीएसटी त्यानं 16,200 भरला, ह्या 32,400चा अर्ध, आणि एसजीएसटी हा 16,200. हा बघा बेक बे इथं 16 आणि हे 200. बरोबर आहे. 16,200 सीजीएसटी आणि एसजीएसटी हा झाला होलसेलरचा.
त्यांना जीएसटी पेएबल किती झाला रे? जीएसटी पेएबल बघा, जीएसटी पेएबल बाय होलसेलर, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स म्हणजे त्या रिटेलर कडून गोळा झालेला, 32,400 झालता. स्वतः तिकडून विकत घेताना भरलेला 27,000. ह्या दोघांचं मायनस केल्यावर 5,400 आलं. आणि यालाच काय म्हणतो आपण? सीजीएसटी पेएबल बाय होलसेलर किती आहे बेटा? हा 5,400. आता सीजीएसटी किती झाला हो पेएबल बाय होलसेलर? हा या ठिकाणी इथे आला बघा 5,400, म्हणजे हा जीएसटी झाला, बरोबर आहे. हा या ठिकाणी इनवॉइस मधलं झालं. आणि हा सीजीएसटी इथे किती आला? पुन्हा जीएसटी पेएबल मधला 2,700 रुपये आला. ठीक आहे, 2,700 रुपये आला बेटा. म्हणून या ठिकाणी एसजीएसटी आणि सीजीएसटी 2,700 दाखवलं. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर द टॅक्सेबल अमाऊंट. रिटेलरनं पुन्हा काय केलं? ते सोल्ड केलं 18% त्याची रक्कम होती 2,20,000ला. रिटेलरसाठी ही जी अमाऊंट आहे बेटा, ही कुठली? रिटेलरसाठी ही जी अमाऊंट आहे ह्याच्यासाठी जी आउटपुट ठरली आहे ती रिटेलरसाठी इनपुट असणार आहे. आणि इतर रिटेलरनं पुन्हा काय केलं? विकत घेताना रिटेलरनं 18% दिलतं आणि परत ह्या 2,20,000वर टॅक्सेबल अमाऊंट आहे, त्यानं त्याच्यावर 18% घेतला, म्हणजे 39,600 रुपये आउटपुट टॅक्स झाला. म्हणजे रिटेलरनं कस्टमर कडून हे एवढा टॅक्स घेतला 39,600. चेन आहे बेटा, पहिल्यांदा होलसेलर, पुन्हा रिटेलर, पुन्हा कस्टमर कडून ह्यानं 39,600 रुपये टॅक्स वसूल केला, बरोबर आहे. आणि मग या ठिकाणी रिटेलर टॅक्स इनवॉइस आला 39,600चं अर्ध करा. जीएसटी 39,600 अर्ध होतं 19,800, बरोबर आहे. अर्ध या ठिकाणी म्हणजे सीजीएसटी एसजीएसटी 19,800 आला. जीएसटी पेएबल बाय रिटेलरनं जीएसटी किती पे केला? तर आउटपुट टॅक्स किती होता त्याच्यासाठी? आउटपुट टॅक्स कस्टमर करून गोळा केलेला 19,600. आणि हा 32,400 जो आहे, 32,400 जो त्यानं होलसेलर कडून विकत घेताना, ज्यावेळेस रिटेलर होलसेलर कडून विकत घेत होता का नाही, कारण होलसेलरनं त्याला विकलं होतं. होलसेलर कडून विकत घेताना टॅक्स जो भरला होता त्याला काय म्हणतो आपण? इनपुट टॅक्स म्हणतो. मग हा इनपुट टॅक्स ह्याच्यासाठी आयटीसी किती झाला? 32,400. आणि आउटपुट टॅक्स कस्टमर कडून 39,600. फरक आला 7,200. त्यानं जीएसटी पे केला 7,200, जीएसटी 7,200 आणि सीजीएसटी एसजीएसटी त्याचा अर्धा 3,600. ठीक आहे, हा टॅक्स इनवॉइस केलाय. इथं कंपनी टाकले इंडिव्हिज्युअल, होलसेलर, रिटेलर, टोटल. जीएसटी पेएबल ह्याच्याकडून 5,400 ह्याचा अर्धा केला, रिटेलर कडून 7,200 त्याचा अर्धा केला आणि ते टोटल मारून रक्कम अर्धी केली आहे. एसजीएसटी सीजीएसटी अर्धा असतं. सोपं खूप आहे. फक्त होलसेलर, रिटेलर आणि कस्टमर ह्याच्यासाठी इकडून घेताना म्हणजे इनपुट टॅक्स आणि रिटेलर कडून घेताना आउटपुट टॅक्स, रिटेलर कस्टमर कडून घेताना आउटपुट टॅक्स आणि होलसेलर कडून तिकडं होलसेलरला देताना त्याच्याकडून होणार आहे तो इनपुट टॅक्स. म्हणजे देताना घेताना इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्सचा कन्सेप्ट मी तुम्हाला 10 वेळेस सांगितलंय, पक्क लक्षात ठेवा, मग हे लक्षात येईल. ठीक आहे, त्याच कन्सेप्टवर आहे, काही सुद्धा अवघड नाहीये. परत बघायचंय, माझ्या शब्दांवर लक्ष द्यायचंय. हे पूर्ण पोट दुखायला बेटा तुम्हाला ओरडून सांगून, कारण तुमच्यासाठी करतोय, हे तुम्हाला सांगायचंय, कळायचंय, ती तळमळ आहे, आमच्या मुलांना हे कळलं पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बेटा? नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th आणि 10th क्वेश्चन आहे. पहा, 9th आणि 10th क्वेश्चन. ठीक आहे, हा 9th आणि 10th क्वेश्चन आहे. बघा बेटा,